1994 साली हे हत्याकांड झालं होतं। त्यानंतरच हा दिवस जो आहे अति दुःखद मनाने साजरा केला जातो। आपण पाहू शकता की अनेक जे आहे गोवारी बांधव दरवर्षी याच दिवशी इथे भेट देत असतात आणि या वर्षीपासून इथे एक त्यांची सांस्कृतिक पूजा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक समाज बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहे आणि दरवर्षी ते अशा प्रकारे आपला पूजा करत असतात। मात्र यावर्षी परंपरेप्रमाणे ते ही पूजा करत आहे। आपण याविषयी त्यांच्याशी बोलूया की कशा प्रकारे ते ही पूजा करतात। 1994 साली आपल्या अधिकारांसाठी गोवारी समाजाने आंदोलन केले होते। या आंदोलनामध्ये 114 जे आहे लोक शहीद झाले होते। त्यांची आठवण म्हणून हा स्मृती दिन साजरा केला जातो आणि आज आपल्या सोबत समाजाचे अध्यक्ष आहे, त्यांच्याशी आपण बोलूया की त्यावेळेस काय झालं होतं, त्यांच्या समाजाच्या मागण्या काय आहे आणि सध्या त्या मागण्यांची स्थिती काय आहे। 1994ला जो मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये आमचे 114 बांधव शहीद झालेत आणि ज्या मागणीसाठी झाली ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही। शासनाच्या कडे दरवर्षी आम्ही ह्या ठिकाणी अश्रू ढाळायला येतो आणि शहीदांना अभिवादन करतो आणि शहीदांना अभिवादन करून आमची मागणीची आठवण शासनाला आम्ही दरवर्षी करून देतो। पण आजपर्यंत शासनानं आमच्या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे। विविध आंदोलनं ह्यासाठी झालेली आहे, पण त्या आंदोलनातनं काही निष्पन्न झालेलं नाही आहे। 1956मध्ये गोंडगोवारी म्हणून संसदेमध्ये जो कायदा पारित झाला त्यात गोंडगोवारी अशी नोंद झाली होती। वास्तविक शिफारस जी होती ती आमची गोवारींची होती, पण नोंद गोंडगोवारी झाली, त्यामुळे शासनानं गोवारींनाच गोंडगोवारी प्रमाणपत्र देणं त्यावेळेपासून सुरू केलं होतं। पण 1985मध्ये 24 एप्रिल 1985 शासनाने एक GR काढला आणि त्या GRनं ज्या गोवारींना गोंडगोवारी नावानं मिळणाऱ्या सर्व सवलती ह्या बंद केल्यात आणि म्हणून त्याच्या विरोध करण्यासाठी 1994ला 23 नोव्हेंबरला विधानसभेवरती आदिवासी गोवारी समाज संघटनेने एक भव्य मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये शासनाला आमची मागणी काय आणि आम्ही काय आहोत आणि आमची संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा त्या मोर्चातून आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला। शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या मोर्चाला कुणीही मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांनी यावं आणि आमची संस्कृती आणि आमचा समाज बघावा अशी आमची इच्छा होती। पण त्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब ते मोर्चाला सामोरे तर आले नाहीच, शिवाय त्यांनी पोलिसांकडून रात्र होता पोलिसांकडून लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्जमध्ये आमचे 114 बांधव शहीद झालेत। त्यानंतरही गोवारींचा प्रश्न सुटेल अशी एक आशा आम्हाला वाटत होती, निर्माण झाली होती, पण तत्कालीन शासनानं 2% SBCच्या सवलती लागू केल्यात आणि त्या SBCच्या सवलती ह्या 2% परिपूर्ण नाहीत, कारण त्या 2%मध्ये 41 जातींचा समावेश केला। त्याशिवाय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे की 50%च्या वरती आरक्षण जायला नको, तर ह्या 2%च्या GRमुळे त्यालाही हरताळ फासला आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमाची देखील कायद्याची पायमल्ली शासनानं केली आणि त्या 2%चा कुठलाही फायदा गोवारी समाजाला झालेला नाही। कारण तोपर्यंत अनेक गोवारी बांधव जे गोंडगोवारी सर्टिफिकेट मिळत असल्यामुळे आणि शासन तेव्हा देत होतं, गोवारींनाच गोंडगोवारी प्रमाणपत्र देत होतं आणि त्यामुळे अनेक गोवारी बांधव हे गोंडगोवारी म्हणून नोकरीला जे लागलेत ते गोंडगोवारी म्हणूनच लागलेत त्या काळामध्ये। पण ती गोंडगोवारी म्हणून जरी लागले असलेत तरी नंतरच्या काळात हा GR निघाल्यानंतर त्यांना SBCमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं आणि कन्व्हर्ट करून परत एक दुसरा कायदा त्यांनी हे केला आहे की 2002मध्ये 2000चा कायदा, 2002चा कायदा आणि 2020चा कायदा असे 3 कायदे त्यांनी व्हॅलिडिटीच्या बाबतीमध्ये काढलेत आणि त्या व्हॅलिडिटीच्या कायद्यांनी गोवारींना मिळणाऱ्या ज्या प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट्स आहेत, याच्यावरती बंधनं आणलीत आणि त्यामुळे गोवारी समाज जो आहे तो सवलतीपासून पूर्णपणे बाहेर राहिला आणि आज गोवारींना कुठल्याही प्रकारची सवलत उपभोगता येत नाही। आज 31वा आदिवासी गोवारी जमात बांधवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि आज आदिवासी गोवारी शहीद स्मारकावर हे पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामागचा उद्देश आहे की सामाजिक एकता निर्माण व्हावी आणि आमच्यामधलं जे आदिवासी कल्चर कस्टम्स आहेत
जे आपल्या जमातीमध्ये पूर्वजांपासून चालत आले, पिढीनपिढी चालत आले आहे, ते आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत किंवा आम्ही त्या पद्धतीने जे आपल्या ज्या रूढी परंपरा आपल्या जमातीमध्ये आहेत त्या कोण्या पद्धतीने होते आणि पूजा जे प्रकृती पूजक असते, जे सल्लार गांगरा मातृपितृ शक्तीची आम्ही जे पूजा करत असतो, जे सर्वज्ञ जे निसर्ग शक्ती असते सिरड्याल सुक्ती फडापेन त्यांची या ठिकाणी आम्ही आज पूजा करत आहोत। हे जे शरीर आहे, जो निसर्ग आहे, ज्या पंचतत्वाने बनलेला आहे, त्या पंचतत्वाची या ठिकाणी आपण पूजा करत आहोत आणि ज्या माता पिताने आपल्याला जन्म दिलाय, ज्याला आपण सल्लार गांगरा म्हणतो, त्याची सुद्धा आपण या ठिकाणी पूजा करत असतो। आणि जे आपले पूर्वज असतात, जे आपल्यातून निघून गेलेले आहेत, त्यांना आपण देव म्हणून पूजतो आणि त्यांनाच आपण आपले पूर्वज किंवा पुरखापेन खोडे खोडवान कोड्यालपेन आपण म्हणतो आणि त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ आपण हा जो आहे गोंड पूजा करत असतो। हीच आदिवासी संस्कृती आहे ज्या या माध्यमातून जपण्याचा कार्यक्रम केला जात आहे। समोरच्या पिढीला या संपूर्ण कल्चरबद्दल माहिती व्हावी म्हणून ही पूजा खास या उपलक्षाने आयोजित करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन विलास परातेसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर।